मुलांनो, आज आपण समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय हे आपण अभ्यासणार आहोत. आपण मागील तासाला काही कसोट्या ह्या पाहिलेल्या आहेत. दोन त्रिकोण एकरूप असण्याच्या ज्या काही कसोट्या आहेत त्याच्यामध्ये कोबाको, बाबाबा, बाकोबा यासारख्या ज्या कसोट्या किंवा कर्णभुजा कसोटी, तर अशा प्रकारच्या कसोट्या बघितलेल्या आहेत. आणि त्या कसोट्याचा आधार घेऊन आपण आज समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय जे आहे ते प्रमेय हे सिद्ध करणार आहोत. ते समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय काय आहे, तर जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूसमोरील कोण एकरूप असतात. मग उदाहरणार्थ आपल्याला जर तरच्या स्वरूपातच आहे. मग आता आपल्याला इथे एक आकृती काढायला येते. मी इथे एक अशी आकृती काढतो बघा. ही अशी आकृती काढलेली आहे. हे दोन बाजू जे आहेत त्या सारख्या सारख्या आहेत. हा समद्विभुज त्रिकोण आहे असं आपण घेऊया. इथे ए काढलेला आहे, इथे ए बी सी. या एबीसी त्रिकोणामध्ये ए बी बाजू आणि ए सी बाजू ह्या एकरूप आहेत. म्हणजे ह्या एकरूप बाजू असून आता त्या एकरूप बाजू समोरचे जे कोण आहेत ते एकरूप आहेत. मग एकरूप बाजू ही ए बी एक बाजू आहे आणि ए सी ही एक बाजू आहे. तर आपल्याला या ए सी बाजू समोरचा कोण हा बी आणि या ए बी बाजू समोरचा कोण हा सी, हे दोन्ही कोण एकरूप आहेत असं आपल्याला दाखवावं लागेल. आणि म्हणून आपण काय करूया, इथे आता पक्ष लिहूया. मी इथे काय करतो, अशी एक रेष म्हणतो. आता आपण इथे पक्ष घेऊया. पक्ष आपण पक्ष घेऊया. पक्ष काय होईल, त्रिकोण ए बी सी मध्ये कोणती बाजू, रेख ए बी एकरूप रेख ए सी. रेख ए बी ए सी एकरूप रेख ए सी म्हणजे ही बाजू आणि ही बाजू सारखी सारखी आहे. आता आपल्याला काय करायचंय, साध्य काय सिद्ध करायचंय, तर त्याच्या समोरचे जे कोण आहेत ते कोण आपल्याला एकरूप आहेत असं दाखवायचंय. म्हणजे कोणता कोण, कोण ए बी सी एकरूप कोण ए सी बी. हे दोन कोण जे आहेत म्हणजे हा कोण आणि हा कोण सी कोण, हे दोन कोण एकरूप आहेत असं आपल्याला दाखवायचं आहे. आता मी इथे एक रचना करणार आहे, कारण सिद्धता देताना आपल्याला एक रचना या ठिकाणी या प्रमेयाची सिद्धता देताना करावी लागणार. तर ती काय करणार आहे, तर या ए मधून एचा मी एक कोण दुभाजक काढतो. कोण दुभाजक म्हणजे काय, की या ए कोणाचे सारखे सारखे कोण करणारा असा एक कोण दुभाजक काढणार आहे. आणि त्या कोण दुभाजकाला नाव मी दिलेलं आहे एडी. म्हणजे आपण इथे काय करणार, कोण बी ए सी चा कोण किरण एडी हा कोण दुभाजक काढा. कोण दुभाजक काढा. या ठिकाणी मी एक कोण दुभाजक त्याचा काढलेला आहे. आता सिद्धता करताना मी या ठिकाणी सिद्धता लिहिताना मी काय करणार आहे, तर एक कसोटीचा उपयोग करणार आहे. त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोटीचा उपयोग करणार आहे. मग आता त्याच्यामध्ये मला दोन त्रिकोण दिसतात. एक त्रिकोण दिसतोय मला बघा, त्रिकोण ए बी डी हा एक त्रिकोण दिसतोय मला. आणि त्रिकोण ए सी डी मध्ये, या दोन त्रिकोणामध्ये एकाकडा काय होतं, दोन त्रिकोणामध्ये एक पहिली गोष्ट अशी आहे की या अलीकडच्या त्रिकोणाचा रेख ए बी म्हणजे बाजू ए बी, रेख ए बी एकरूप रेख ए सी. का बरं, हे आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे. रेख ए बी एकरूप रेख ए सी. त्यांनी असं सांगितलेलंच आहे की समद्विभुज त्रिकोण आहे तो ए बी आणि ए सी या दोन बाजू सारख्या सारख्या आहेत, समान लांबीच्या आहेत, एकरूप आहेत. मग ते पहिल्यांदा लिहिलं पक्षातलं. दुसरं काय होईल, आपल्याला इथे काय आणखी दिसतंय, आपल्याला आत्ताच इथे काय केलं, कोण आपण एक रचना केली त्याच्यामुळे दोन कोण सारखे झालेले आहेत. कोणता कोण, कोण बी ए सी, बी ए डी अलीकडच्या त्रिकोणाचा कोण बी ए डी एकरूप कोण कोणता सी ए डी पलीकडच्या त्रिकोणाचा कोण सी ए डी. कारण रचना, हे झालं दुसरं. आणखी काय होईल, तिसरी गोष्ट आपल्याला दाखवावी लागते या ठिकाणी
ही जी मधली बाजू आहे ना एडी बाजू, या त्रिकोणाची एडी बाजू आणि पलीकडच्या त्रिकोणाची एडी बाजू ही सामायिक झाली. म्हणून इथे आपण असं लिहू शकतो रेख एडी एकरूप रेख एडी. याचं कारण असं काय झालं मग याला कारण इथे आपण असं देणार सामायिक बाजू, सामायिक बाजू. म्हणून कोणती कसोटी होईल पहा बरं, बाजू कोण बाजू म्हणजे म्हणून त्रिकोण ए बी डी एकरूप त्रिकोण ए सी डी काय बा कसोटी. बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण जे आहेत हे दोन त्रिकोण एकरूप झाले. म्हणून आता दोन त्रिकोण जर एकरूप झाले तर त्याच्या 6 संगत गोष्टी एकरूप असतात. मग आपल्याला जी गोष्ट पाहिजे जी सिद्ध करायची ती होती का पहा बरं. हा ए आता इथे बी कोण आणि याचा कोणता कोण येईल सी कोण म्हणजे इकडचा या त्रिकोणाचा. म्हणून कोण कोणता ए बी डी एकरूप कोण ए सी डी एकरूप त्रिकोणाचे संगत कोण, एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. मग आता चालू वाटलं म्हणून कोण बी एकरूप कोण ए बी डी. आता कोण ए बी डी म्हणजेच काय, मोठा जर त्रिकोण विचारात घेतला या छोट्याचा ए बी डी झाला पण मोठ्याचा सुद्धा ए बी सी. म्हणून कोण ए बी सी एकरूप कोण ए सी बी. म्हणजेच इथे आपण म्हणू शकतो म्हणजेच जे काही सिद्ध करायचं होतं आपल्याला ते सिद्ध झालं. म्हणजे हे जे आहे आपलं हे समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय आहे. म्हणजेच काय, जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोरचे कोण जे असतात ते कोण एकरूप असतात. उदाहरण जर आपण घ्यायचं म्हटलं तर हे प्रमेय आपण सिद्ध केले. उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर मी असा एक त्रिकोण काढला समजावा. इथे त्रिकोण काढला आणि या त्रिकोणाची ही बाजू जी आहे आणि ही बाजू सारखी आहे. समजा मी इथे PQR त्रिकोण घेतला आणि इथे आपण असं सांगितलं की हा कोण जो आहे तो 50 अंशाचा आहे. तर या कोणाचं माप किती येईल असं आपल्याला विचारतात. मग त्यावेळेला आपल्याला लगेच लक्षात घ्यायला लागतं की इथे सारख्या खुणा केलेल्या आहेत. याचा अर्थ या दोन बाजू ज्या आहेत त्या सारख्या लांबीच्या आहेत. म्हणजेच हा त्रिकोण कोणता झाला, समद्विभुज त्रिकोण झाला. आणि समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय असं सांगतं की एकरूप ज्या बाजू असतात त्या बाजू समोरचे जे कोण असतात ते कोण हे एकरूप असतात. म्हणजे हा जर 50 अंशाचा असेल तर हा सुद्धा 50 अंशाचा असेल. हा नाही 50 अंशाचा, हा असेल तर हा, कारण एकरूप बाजूच्या समोरचे जे कोण असतात ते कोण हे एकरूप असतात. म्हणजे हा सुद्धा किती येईल 50 अंशाचा. पण तुम्हाला कधी कधी फसवण्यासाठी असं देतात. एक काय करतात बघा, ह्या दोन बाजू एकरूप आहेत असं देतात. इथे खुणा करतात अशा आणि काय सांगतात, समजा मी इथे LMN असा त्रिकोण घेतला आणि तुम्हाला काय करतात की हा जो कोण आहे हा कोण तुम्हाला देतात 50 अंशाचा आणि मग काय करतात तुम्हाला हा कोण विचारलेला असतो. आता तुम्ही म्हणाल की हा 50 अंशाचा आपल्याला नेहमी माहीत झालं की दोन बाजू समान आहेत म्हणजे समद्विभुज त्रिकोण आहे आणि मग त्याच्या समोरच्या बाजू एकरूप. पण हा 50 दिला नाही की आपण हा सुद्धा काय करतो 50च लिहितो. का लिहितो 50? कारण सवय लागलेली आपल्याला इथे या दोन बाजू समान. पण इथे मात्र काय झाले, तुम्हाला या दोन बाजू समान दिल्या, या दोन बाजू समान दिल्या त्याचा अर्थ या बाजूच्या समोरचा कोण 50 म्हणून या बाजूच्या समोरचा कोण 50, हा कोण 50 येईल आणि हा कोण 50 आला सारखा म्हणून हा काढायला सांगितलं. मग परत त्रिकोणाचं आपलं तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग हा 50 आहे हा 50 आहे म्हणजे हा किती येईल आपला 80 येईल. ही गोष्ट लक्षात घ्या. कोणत्या दोन बाजू समान दिलेल्या आहेत त्याच्यानुसार आपल्याला काय करावं लागतं, त्यांच्या समोरचे कोण जे असतात ते कोण हे एकरूप असतात. आता यानंतर या प्रमेयाचा व्यात्यास सुद्धा आहे. आता व्यात्यास काय आहे बघा. समजा जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोरील कोण एकरूप असतात. आता मी असं म्हणतो की एक त्रिकोण आहे आणि या त्रिकोणाच्या दोन कोण समान आहेत. बाजू समान आहेत ती माहित नाही आपल्याला, पण आता कोण समान आहेत. मग आता इथे मी XYZ त्रिकोण घेतला आणि याचा हा कोण Y कोण आणि Z कोण हे दोन्ही सारखे आहेत. सारख्या खुणा केलेल्या दाखवलेल्या आहेत.
दोन्ही कोण सारख्या सारख्या मापाचे आहेत असं जर दिलेलं असेल, याच्या उलट जर दिलेलं असेल तर त्याच्या समोरच्या ज्या बाजू असतात ना, त्या बाजू सुद्धा काय असतात, एकरूप असतात. म्हणजे वायच्या समोरची बाजू ही XZ आणि झेडच्या समोरची बाजू ही XY, त्या दोन्ही पण काय असतात, सारख्या असतात, लांबीच्या असतात, एकरूप असतात. आणि म्हणून असं व्यत्यास होतो याचा समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास असा होतो की जर त्रिकोणाचे दोन कोण एकरूप असतील तर त्या कोणासमोरच्या बाजू ह्या एकरूप असतात. म्हणजे समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा तो काय झाला, व्यत्यास झाला. तर अशा पद्धतीने आपल्याला या प्रमेयावर आधारित काही गणित जी असतात ती आपल्याला सोडवावी लागतात. आता बघा, मी इथे एक त्रिकोण काढला समजा, हा त्रिकोण मी काढला आणि या त्रिकोणाच्या मात्र तिन्ही पण बाजू सारख्या आहेत. मी ABC त्रिकोण घेतला. त्या ABC त्रिकोणामध्ये तिन्ही पण बाजू आहेत ना सारख्या आहेत. म्हणजे हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण झाला, हा झाला समभुज त्रिकोण. हा झाला समभुज त्रिकोण. AB, BC आणि AC या तीनही सारख्या लांबीच्या. ही 5 सेंटीमीटर असेल तर ही पण 5 सेंटीमीटर आहे, ही पण 5 सेंटीमीटर आहे. तिन्ही बाजू सारख्या असतील तर मग काय आपल्याला प्रमेय, एखादं उपप्रमेय आहे. हे समद्विभुज त्रिकोणाचं उपप्रमेय मी एक सांगणार आहे. जेव्हा त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात तेव्हा त्या दोन बाजूंच्या समोरचे कोण एकरूप असतात. म्हणजे हा कोण आणि हा कोण एकरूप झाला. या दोन बाजू जर पकडल्या आपण तर आता या दोन बाजू जर गृहीत धरल्या तर हा कोण सुद्धा काय असतं, त्याचा एकरूप झाला. म्हणजे जेवढा हा कोण आहे तेवढाच कोण कोणता झाला, कारण ही 5 आणि ही पण 5 आहे, ही पण 5 आहे. म्हणजे या दोन बाजू जर आपण सारख्या पकडल्या तर हे दोन कोण समान झाले. या दोन बाजू सारख्या पकडल्या तर याच्या समोरचा हा आणि याच्या समोरचा हा कोण सुद्धा सारखा झाला. याचा अर्थ काय झाला, तीनही कोण काय झाले, समान मापाचे झाले, एकरूप झाले. म्हणून असं म्हटलं जातं की जेव्हा एखाद्या त्रिकोणाचे तीनही कोण समान मापाचे असतात तेव्हा त्याच्या तीनही बाजू समान असतात. आणि जेव्हा तीनही बाजू समान असतात तेव्हा त्याचे तीनही कोण जे असतात ते समान मापाचे असतात. म्हणजे उपप्रमेय असं होईल, समभुज त्रिकोणाचे म्हणजेच तीनही बाजू समान असणाऱ्या त्रिकोणाचे तीनही कोण समान मापाचे असतात. आणि जेव्हा तीनही कोण समान मापाचे असतात तेव्हा त्याच्या तीनही बाजू ज्या असतात त्या एकरूप असतात, समान लांबीच्या असतात. हे सुद्धा एक उपप्रमेय आहे.